नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आजचा झालेला श्रेया परीक्षा पहिलीचा पेपरचे आपण प्रश्न उत्तर पाहू. इथे आपण पाहायचं होतं आपल्याला चूज द वर्ड विच इज ॲट द बिगिनिंग इन द गिवन क्वेश्चन. पी पाहिजे होता, पीपासून बिगिनिंग होणार. तर पीपासून इथं शब्द पहा, PINK, पिंक सुरुवातीला आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द वर्ड विच स्टार्ट फ्रॉम यसपासून सुरुवात होणारा जो आहे तो पर्याय क्रमांक 3मध्ये स्कूल, ठीक नाही. फाइंड द टेम ॲनिमल फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. तर टेम म्हणजे पाळीव प्राणी. पाळीव प्राणी कोणता आहे तर गाय आहे. गायला आपण काऊ म्हणतो. फाइंड आउट वाईल्ड ॲनिमल फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. शीप, झेब्रा, कॅमल किंवा डॉग. तर इथं वाईल्ड ॲनिमल कोणता आहे तर इथं झेब्रा याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर इथं वॉटरची स्पेलिंग चुकली, APPLE पाहिजे होते, चुकली. GRAD ही हा करेक्ट गार्डन, आणि हे ROSC पाहिजे होतं, इथे गार्डन ही करेक्ट उत्तर आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे जे स्टार मार्क जागी आपल्याला लिहायचं होतं. तर COCK कॉक आणि काऊ, मग हे COCK यायला हवं होतं. फाइंड आउट द सिनोनिम्स फ्रॉम द गिवन क्वेश्चन. मिस्टेकला आपण काय म्हणतो, मिस्टेकला एरर म्हणतो, चौथ्या नंबरचा. फाइंड द रॉंग पेअर फ्रॉम द अपोजिट. रॉंग पेअर पाहिजे होती अपोजिट वर्डची. बिलो, अबव, बिलो, फास्ट, स्लो, लिटल, मच, काइंड, सॉफ्ट. ही काइंड सॉफ्ट काय होतं, अपोजिट शब्दाची चुकीची जोडी होती. त्याच्यानंतर द यंग वन ऑफ शिप, त्याला आपण लॅम्ब म्हणतो. द ड्वेलिंग प्लेस ऑफ पिग. पिग जो राहतो याचं उत्तर आहे स्टाय, STY, स्टाय, ठीक आहे. राईट द गिवन नंबर इन द फ्युचर. 79 आपल्याला माहिती आहे, 79 पर्याय क्रमांक 2. राईट द गिवन नंबर इन द फिगर. 43 तर 43 आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली काही राईट द गिवन नंबर्स इन द वर्ड. 29 इथं 29 इथं पर्याय क्रमांक 4मध्ये आहे. 89 झालं इथं. 89 कुठं आहे, 89 इथे आपल्याला पर्याय क्रमांक 3मध्ये उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्नाचं उत्तर लिहूत आपण. 4 टेन्स आणि 6. बघा, 4 टेन्स म्हणजे 40 होतात, आणि 6 हे होते 46. तर 46 आपल्याला पर्याय क्रमांक 4मध्ये. त्याच्यानंतर इन द नंबर 40 हाऊ मेनी टेन्स आर देअर. तर 40मध्ये किती टेन्स आहेत तर 4 टेन्स आहेत. 4 टेन्स म्हणजे 40. त्याच्यानंतर पुढचा आहे आपल्याला विच नंबर शूड बी पुट टू गेट स्मॉलेस्ट नंबर. तर स्मॉलेस्ट नंबर आपल्याला जर पाहिजे असेल इथे तर तो आपल्याला 0 टाकला तर स्मॉलेस्ट नंबर येईल, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द फॉलोइंग नंबर इज ॲन इवन नंबर. इवन नंबर इथे जर पाहिलं ज्याच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असतात ते इवन नंबर असतात. ज्याच्या शेवटी 0, 2, 4, 6 किंवा 8, तर इथे आपल्याला 94 हा इवन नंबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज ॲन ऑड नंबर. ऑड नंबर ज्याच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 असतात ते ऑड राहतात. त्याच्यामुळे प्रश्न उत्तर हे पर्याय क्रमांक 1. अरेंज दीज नंबर्स इन डिसेंडिंग ऑर्डर आणि आयडेंटिफाय द मिडल नंबर. याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचं, तर म्हणजे उतरत्या क्रमांकामध्ये 1, 2, 3, 4, 5 नंबर होते. पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला आणि तिसऱ्या नंबरला 26 आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. अरेंज दीज नंबर्स इन डिसेंडिंग अँड आयडेंटिफाय द थर्ड नंबर. इथे पण आपल्याला 1, 2, 3, 4 दिलेले आहेत. मग आपल्याला हा पहिला, दुसऱ्या नंबरला 33 आणि तिसऱ्या नंबरला 25 आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, 25. इथं याचं उत्तर 70 आहे. तर याच्यातून 70मधून 25 वजा केले तर उत्तर येते 45. हे उत्तर पर्याय क्रमांक 4मध्ये आहे.
त्याच्यानंतर 63 मँगोज अँड 31 मँगोज किती होतात दोघांची बेरीज करायची होती तर 94 मँगोज येणार यासाठी. डज नॉट कन्सिस्ट ऑफ साईड्स. रेक्टँगलला साईड्स असतात, ट्रिअँगलला असतो, सर्कलला साईड नसतात. हाऊ मेनी लेटर्स आर देअर बिटवीन डी आणि यस. डी इथे आहे आणि यस आपला पाहिला तर इथं आहे. याच्यामध्ये नंबर किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तर इथे 14 नंबर आहे त्याच्यामध्ये. विच इज द 8 लेटर फ्रॉम द राईट साईड इन द गिवन अल्फाबेट सिरीज. तर राईटपासून म्हणजे इथून 1 2 3 4 5 6 7 8 8वा नंबर आर आहे. तिकडे ही लेफ्ट साईड असते, ही राईट साईड असते. इन द गिवन अल्फाबेटिकल सिरीज विच लेटर इज 11th प्लेस फ्रॉम द लेफ्ट साईड. तर 11th प्लेस म्हणजे हे 5 10 आणि 11ला के आहे. के उत्तर आपलं बरोबर आहे. लेफ्ट इकडची साईड असते, ही लेफ्ट साईड आहे आणि ही राईट साईड आहे. त्याच्यानंतर पुढचा घेऊत आपण. इन द गिवन सिरीज गिवन नंबर सिरीज हाऊ मेनी इवन नंबर्स आर देअर. तर इवन नंबर आपल्याला 2 आहे, 1 इथं दुसरा आहे, इथं तिसरा आहे, इथं चौथा आहे, 5वा 6वा आणि 7 नंबर आहे तिथे. त्याच्यामुळे इथे 7 नंबर आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 इवन नंबर आहे. इन द गिवन नंबर सिरीज हाऊ मेनी ऑड नंबर. तर 1 2 3 4 5 6 7 नंबर आहे. तर तरी एकदा पाहू सगळे नंबर किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 7 नंबर इवन आहेत आणि 7 नंबर ऑड आहेत. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे होतं एक्झॅक्ट सिमिलर फिगर जसा तसं पाहिजे होतं. ठीक आहे. इथं जर जसा तसं फिगर जर पाहिलं तर तुम्ही हे 2 नंबरचा फिगर आहे. इथं पण पाहिलं हे नाही आहे, हे नाही आहे, हे नाही आहे. पर्याय क्रमांक 1 चं उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे EACLM फाइंड द मीनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिवन अल्फाबेट्स अँड आयडेंटिफाय द मिडल नंबर. तर इथं आपल्याला फाइंड द मिनिंगफुल वर्ड, इथं मिनिंगफुल वर्ड होईल आपला मिडल नंबर. इथं कॅमल शब्द तयार होतो. कॅमल CAMEL, कॅमल मधातला शब्द कॅमल आहे. इन द गिवन नंबर सिरीज विच डिजिट इज अपियर्ड फॉर मिनिमम टाईम्स. म्हणजे सर्वात कमी वेळी किती आलेला आहे. तर इथं 1 2 3 वेळेस आलेला आहे. 5 नंबर 3 वेळेस आलेला आहे. 2 नंबर 1 2 3 वेळेस आलेला आहे. 3 नंबर आलेलाच नाही. 4 नंबर इथं 7 नंबर फक्त 2 वेळेस आला, बाकी सगळे जास्त 3 वेळेस आलेले. त्याच्यानंतर विच अमंग द फॉलोइंग ॲनिमल यूज टू मिल्किंग. मिल्कसाठी काय आहे तर मिल्कसाठी ते गाय आहे. हे बैल आहे त्याच्यामुळं हे नाही. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल इज यूज फॉर फार्म पर्पजसाठी आपण बैलाला हे करतो, गाईला नाही करत. ठीक आहे. टायगर इथं पर्याय क्रमांक 2 आहे. झेब्रा इथं पर्याय क्रमांक 2 आहे. गुवा हा पर्याय क्रमांक 3चा आहे. त्याच्यानंतर जॅकफ्रूट्स हा पर्याय क्रमांक. हा ऑरेंज आहे, ॲपल आहे, मँगो आहे. ठीक आहे. जॅकफ्रूट्स हा. ककंबर आपल्याला कुंबर म्हणजे काकडी. 43 नंबरमध्ये त्यांनी सांगितलं चिली म्हणजे मिरच्या. ऑर्नामेंट इथं विचारलं ऑर्नामेंट गोल्ड म्हणजे सोनार. हा इथं पहिल्या नंबरलाच आहे. बिल्ड हाऊस पहा इथं हाऊस बनवणारा कार्पेंटर आहे.
मोहनदास करमचंद गांधी, महात्मा गांधी आपल्या पहिल्या चित्रामध्ये भेटतील. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं गेलं विच इज द पिक्चर ऑफ लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे पहिल्या नंबरच्या प्रश्नामध्ये. फाइंड द ऑड मॅन आउट. साऊथ ईस्ट, वेस्ट, ईस्ट, नॉर्थ. हे साऊथ ईस्ट ठीक आहे दिशा आहेत, ही सब दिशा आहे. लेमन इज बिटर, स्वीट, सोर, शार्प. आंबट टेस्ट येते तर इथं सोर म्हणजे आंबट. ठीक आहे. पुट आउट, ऑड मॅन आउट. पिंक, वॉलेट, शुगर आणि ब्लू हे कलरचे नाव आहेत. शुगर हा आपण खातो शुगर आहे की नाही, हे कलरचं नाव नाही. तर अशा प्रकारे आपण हा संपूर्ण पेपर संपवला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.